भवानी तलवारीचे रहस्य भाग 9. पुढे वाटचाल. रात्रीचा 3रा प्रहर होता. महाराज आपल्या कार्यालयात अस्वस्थपणे फेऱ्या मारत होते. महाराजांनी विशेष मार्गाने संदेश 4 दिशांना पाठवले होते. काही ठिकाणी पक्ष्यांकडून तर काही ठिकाणी हेरांकडून. पश्चिमेकडून संदेश परत आला होता. कांडला बंदरातून गुजराती व्यापाऱ्यांची जहाजं जगभर जात असत. कांडला मोघल अंमलाखाली होतं, पण खोल समुद्रात डच आणि पोर्तुगाली चाच्यांकडून ह्या व्यापाऱ्यांना फारच त्रास होत होता. मुघल सल्तनत त्यापासून काहीच संरक्षण पुरवत नव्हती. महाराजांनी मात्र मोठं नौदल उभारण्याची तयारी आधीपासूनच सुरू केली होती. ह्या व्यापाऱ्यांनी महाराजांना संदेश पाठवला होता. महाराज जर पोर्तुगीज लोकांना गोमंतकातून हाकलून लावतील तर व्यापारी महाराजांना धन म्हणून 1,00,000 मुद्रा देतील. 1,00,000 मुद्रेतून तक्षक सेना भाड्यावर घेणं शक्य होतं. बख्तियार खान वेढा टाकून असल्यानं महाराजांना स्वतः बाहेर जाणं शक्य नव्हतं, पण गुप्त मार्गांनी महाराजांनी सदर करार करण्यासाठी दूत पाठवले होते. करार व्यवस्थित पार पडला आहे ह्याची खात्री जोपर्यंत दूत परत येत नाही तोपर्यंत होणार नव्हती. महाराजांचे सेनापती तसेच प्रमुख सल्लागार कुणालाच महाराजांचा निर्णय पसंत पडला नव्हता. पेंढारी लोक कधीच वचनाला जागत नाहीत अशी मराठी समाजात समजूत होती. त्याशिवाय उगाच दक्षिणेकडे जाण्याचं प्रयोजन काय होतं हे सुद्धा सेनापतींना समजतच नव्हतं. रात्रीचा शेवटचा प्रहर सुरू झाला आणि संदेश आला की करार पार पडला आहे. तक्षक सेना वाऱ्याच्या वेगानं पोर्तुगीज गोमांतकाला वळसा टाकून रत्नागिरीच्या दिशेनं कूच करत आहे. वाटेत कुठल्याही गावाला त्रास देऊ नये अशी सक्त ताकीद करारात आधीच टाकली गेली होती. पण पेंढारी लोक हे पाळतीलच की नाही ह्यावर महाराजांना स्वतःला संशय होता. सूर्योदयाच्या किरणांबरोबरच तुतारीची हाक किल्ल्यावरून आसमंतात घुमली. धाड करून किल्ल्याचे दरवाजे उघडले गेले आणि भगव्या ध्वजाच्या खाली मराठी सेना कोंढाणा किल्ल्यातून बाहेर पडली. बख्तियारचे घोडेस्वार किल्ल्याला वेढा टाकून होते. इतके दिवस महाराज आत बसले होते आणि बाहेर येण्याची काहीही लक्षणं मराठी सैनिकांना दाखवली नव्हती, म्हणून थोडेसे बेसावध होते. पण मराठी सैन्य बाहेर आलेलं पाहताच स्वारांनी आपली बिगुलं वाजवली. बख्तियार दूरवर तंबूत न्याहारी करत होता. तो तशीच टाकून चिलखत घालून बाहेर आला. एका मागोमाग मराठी घोडेस्वार आणि पायदळ किल्ल्यातून बाहेर आले आणि बख्तियारच्या सैन्याला सामोरे गेले. साप आणि मुंगूस एकमेकांवर झडप घालण्याच्या आधी ज्या प्रकारे एकमेकांच्या शक्तीचा अंदाज घेतात त्याप्रमाणे काही क्षण दोन्ही सैन्ये समोरासमोर थांबली. महाराजांनी आपली तलवार उंचावून शत्रूवर आघात करण्याचा इशारा केला आणि किल्ल्यावर पावसाप्रमाणे बाणांचा वर्षाव सुरू झाला. काही स्वारांनी आपल्या ढाली उचलून आपलं संरक्षण केलं, तर काही स्वारांच्या गळ्यात तीर जाऊन ते खाली पडले. काहींचे घोडे उधळले. प्रत्युत्तर म्हणून शत्रू सैन्यानं सुद्धा बाणांनी मराठी सैन्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. मराठी स्वारांनी द्विसर्प व्यूह रचना केली होती, ज्यात 2 स्वारांच्या फळ्या 2 सर्पाप्रमाणे पुढे सरकतात, तर पायदळाची रचना चौरसाकार असते. सैन्यबळाच्या मानानं मराठी सैन्य थोडं होतं, पण उच्च स्थानावर असल्यानं त्यांना फायदा होणार होता. बख्तियारचं सैन्य हळूहळू मागे सरकत होतं, पण बख्तियारला त्याची फिकीरच नव्हती. घोडदळ सपाट जमिनीवर जास्त प्रभावी असल्यानं किल्ल्याच्या पायथ्याशी युद्ध सुरू करण्यास त्याला जास्त फायदा होणार होता. पण महाराजांची चाल बख्तियारला समजली नाही. किल्ल्याच्या पायथ्याशी पोचतात बख्तियारनं बिगुल वाजवून सैन्याला आणखीन मागं नेलं. आपली संपूर्ण ताकद एकवटून एकच जोरदार वार त्याला करायचा होता आणि त्या वारात मराठी सैन्याचा धुव्वा उडेल ह्याची त्याला खात्री होती. मराठी सैन्याला खाली पोचेपर्यंत बरीच झळ पोचली होती. किल्ल्याच्या पायथ्याशी दोन्ही सैन्य समोरासमोर पुन्हा एकवटत होती. एक साधं सोपं सरळ युद्ध होणार होतं. महाराजांनी आपला घोडा पुढे नेला, पुन्हा तलवार उंचावली. आता ते सैन्याला पुढे चाल करण्याचा हुकूम देतील असं बख्तियारला वाटलं, पण तसं काहीच घडलं नाही. महाराजांनी तलवार उंचावताच मराठी सैन्य उलट दिशेत तोंड करून जंगलाच्या दिशेनं पळून गेलं. जखमी सैनिक वर किल्ल्याच्या दिशेनं पळाले. मराठी सैन्यानं शेपूट खाली घातलं असं वाटून बख्तियारनं आपल्या सैन्याला पाठलाग करण्याचा हुकूम केला. म्लेंछ सैनिक पुढे सरकले खरे, पण जणू काही धरती फाटून नरकातील आग वर यावी त्याप्रमाणे संपूर्ण जमिनीतून आगीचे लोळ हवेत उठले. बख्तियारचे अनेक स्वार आणि सैनिक बघता बघता जळून खाक झाले. जे काही वाचले त्यांनी माघार घेतली आणि जे काही मराठी सैन्याच्या मागे जंगलात घुसले त्यांच्या फक्त किंकाळ्या ऐकू येत होत्या. महाराजांनी आपली बुद्धी वापरून आपल्या हेराकरवी दिव्य द्रव्य आधीच भूमीवर पसरवलं होतं. महाराजांना युद्ध नकोच होतं, त्यांना फक्त रत्नागिरीच्या दिशेनं कूच करायची होती. 4 दिवसांची वाटचाल मराठी सैन्याला फारच महागात पडली. सेनापती मल्हार आधीपासून या मोहिमेच्या विरोधात होते, पण महाराजांच्या हट्टापुढे कोणाचंच काही चालत नव्हतं. 500 घोडेस्वार, 800 पायदळ
आणि एकूण 77 सरदार ह्या मोहिमेत सहभागी होते. नेहमीप्रमाणे सोमनाथवर सेवक मंडळी आणि रसद वाहण्याची जबाबदारी होती. कासिम मागे थांबल्यानं सोमनाथचा श्रमपरिहार होत नव्हता. पहिल्याच दिवशी सैनिकांना मरून पडलेलं एक अस्वल सापडलं. नक्की कसं मेलं होतं ह्याचा काहीच पत्ता नव्हता. पण सैनिकांच्या मते हा एक अपशकुन होता. रात्र झाली आणि सारोळा नदी किनारी पहिला पडाव पडला. सोमनाथ दिवसभर घोड्यावर बसून थकला होता, पण तंबू ठोकण्याची जबाबदारी त्याच्यावरच होती. शामियाना उभा झाल्यानंतर गूढ पद्धतीनं शामियान्याला आग लागली. पाहता पाहता सर्व शामियाना आगीच्या लोळात गायब झाला. सोमनाथचे 2 सेवक त्यात गंभीर जखमी झाले. सोमनाथनं स्वतः आगीत घुसून मुख्य नकाशा आणि इतर महत्त्वाचं सामान बाहेर काढलं. सेनापती मल्हार यांनी या घटनेची गंभीर दखल घेत काही सेवकांना बंदी बनवलं. सोमनाथच्या मते आग हा अपघात होता आणि सेवकांना बंदी बनवणं म्हणजे विनाकारण आपल्या सैन्यात दुही माजवण्यासारखं होतं. पण त्यानं आपलं मत बोलून दाखवलं नाही. महाराज झोपायची तयारी करत होते. इतक्यात अब्दुलच्या सैन्यानं तोरणा काबीज केल्याची माहिती आली. दुर्ग प्रमुखांना शरणागती पत्करली होती. आईसाहेब आणि हंबीरराव शत्रूच्या तावडीतून निसटले होते, पण त्याशिवाय आणखीन काही माहिती मिळाली नव्हती. वेळ आपल्याला अनुकूल नाहीये महाराज. आम्ही तोरणा पुन्हा काबीज करू. युसुफच्या भावाला जिवंत पकडला तर काहीतरी तह करता येईल. सेनापतींनी पत्र वाचून महाराजांना आपलं मत सांगितलं. मला बुद्धिबळाच्या पटावरील राजा व्हायचं नाहीये मल्हारराव. मला संपूर्ण मुलूक जिंकायचा आहे. मी जर आज इथून माघार घेतली तर शत्रू आमच्यावर हसेल. इतिहासात आमचा उल्लेख एक छोटा बंडखोर म्हणून होईल. पण मला पुढे जायचं आहे. तक्षक सेना भेटली तर अब्दुल काय, युसुफचं शिर सुद्धा मी मराठी मुलकाच्या वेशीवर टांगेन. 1000 सैनिक घेऊन आम्ही कोणताही किल्ला जास्त दिवस ठेवू शकत नाही. मूर्ती भंजक आदिलशहाला अद्दल घडवायची असेल तर आम्हाला मोठं सैन्य पाहिजे. मी मुलखातील सर्व सरदारांना पत्र पाठवली आहेत. कोंढाणा मिळाल्यानंतर आपल्याला मुलखात जास्त पाठबळ मिळेल, मल्हार सांगत होते. किती सेनापती? किती? 500 जास्त सैनिक, आणि तेही अर्धवट प्रशिक्षित. सुरतेहून व्यापारी सांगत होते की पोर्तुगाली दर्यावर्दी जग पालथं घालतायत. त्यांनी नवीन हत्यारं बनवली आहेत. त्यांच्या गलबतांवर इतक्या मोठ्याल्या तोफा आहेत, ह्या आमच्या गलबतांना सहज रसातळाला पोचवू शकतात. त्यांच्या बंदुका आमच्यापेक्षा जास्त चांगला नेम धरतात. तक्षक सैन्याकडे प्रशिक्षित सैनिक आहेत, सर्वात चांगली हत्यारं आहेत. पण त्यांच्याकडे स्वामीभक्ती नाहीये महाराज. मल्हारांनी महाराजांना मध्येच रोखलं. महाराजांनी स्तब्धपणे मल्हाररावांकडे रोखून पाहिलं. होय, ठाऊक आहे मला. तुमच्याकडे स्वामीभक्ती आहे मल्हारराव, आणि म्हणूनच पुढे चाल करायचा हुकूम मी तुम्हाला केला आहे. मी काही चुकीचं बोललो असेल महाराज तर मला क्षमा करा. मनातील गोष्ट नेहमी राजाला बोलवून दाखवावी असंच आमचं शास्त्र सांगतं. मल्हाररावांनी वाकून महाराजांकडे क्षमा याचना केली. राजा आणि सेनापतीत काय फरक असतो ठाऊक आहे सेनापती? तुम्ही युद्ध जिंकण्याचा प्रयत्न करता, पण राजाची जबाबदारी युद्ध निवडण्याची असते. काही युद्धांना पर्याय नसतो. हार जरी नक्की असली, जिंकण्याची शक्यता जरी कमी असली, तरी ते युद्ध लढावंच लागतं. काही दिवसातच आम्ही शत्रूला जाऊन भिडू. आम्ही सर्वजण मारले सुद्धा जाऊ. पण लक्षात ठेवा, जबाबदारी माझ्यावर राहील. विश्वास ठेवा, हे युद्ध महत्त्वाचं आहे, महाराजांनी मल्हाररावांना सांगितलं. मल्हाररावांनी काहीही प्रत्युत्तर दिलं नाही आणि महाराजांचा निरोप घेतला. दुसऱ्या दिवशी महाराज खंडोजी काहीतरी निरोप पाठवतील म्हणून आतुरतेनं वाट पाहत होते. पण वाटचाल सुरू होऊन मध्यान्ह उलटली तरी कुठूनही कोणताही संदेश आला नाही. जे टेहाळणी स्वार आधीच पुढे निघून गेले होते त्यांनी आणखीन दुःखद खबर आणली. युसुफची सेना आधीच रत्नागिरीला पोचणार होती. तक्षक सेना आणि मराठी सेनेला बरोबर गोळा होऊन युसुफचा सामना करणं मुश्किल होतं. रत्नागिरीला वळसा घालून कदाचित गोळा होणं शक्य होतं, पण ती वाट जास्त खडतर होती. वाटेत महाराजांना काही गावं लागली. अनेक गावं ओसाड पडली होती. ग्रामदेवतेची मंदिरं पाडण्यात आली होती. काहींच्या मते दक्षिणेत महामारी पसरली होती, तर काही गावांना अब्दुलनं आपल्या वाटचालीच्या दरम्यान उजाड केलं होतं. महाबळेश्वरमधून महाराजांना जायचं होतं, पण तेथील मराठी सरदारानं महाराजांना पुढे जायला मज्जाव केला. म्हणून मराठी सैन्याला कोयना तपोलीच्या जंगलातून जाणं भाग पडलं. जंगलात एक शिवमंदिर आहे अशी मल्हाररावांना माहिती होती. कुणीही मंदिर पाहिलं नव्हतं, तरी काही नकाशांवर त्यांची नोंद होती. सूर्यास्त झाल्यानंतर सुद्धा वाटचाल सुरूच ठेवण्याचा आदेश सेनापतींनी दिला. पायी येणाऱ्या सैन्याला मागे राहण्याची परवानगी दिली, पण घोडेस्वार मात्र आज जंगलात गेले. रात्री 11 वाजता शेवटी ते भग्न शिवमंदिर सापडलं. शिवलिंग चांगल्या स्थितीत होतं,
पण आत त्याचा सडा पाडला होता. काही सरदारांच्या मते हा देखील एक अपशकुन होता. सोमनाथनं तात्काळ मंदिर साफसफाईचं काम हाती घेतलं. रात्री सैनिकात अफवा पसरली की महाराज काहीतरी तांत्रिक शक्ती प्राप्त करण्यासाठी ही मोहीम चालवत आहेत. मल्हाररावांच्या कानावर ही माहिती गेली तेव्हा त्यांना विशेष संताप आला. पण महाराज नक्की रत्नागिरीत कशासाठी जात आहेत हे त्यांना सुद्धा समजत नव्हतं. त्यांनी पुढाकार घेऊन सर्व सैनिकांची रचना बदलली. काहींना शिकारीसाठी तर काहींना पहाऱ्यासाठी पसरवलं. मल्हाररावांनी रात्री बिछाण्यावर अंग टाकलं, पण झोप मात्र त्यांना दगा देत होती. उद्या आणखीन काय अपशकुन होईल या विचारानं त्यांचं मन आणखीनच चलबिचल होत होतं. शकून अपशकुनांवर त्यांचा विश्वास नव्हता, पण आपले सैनिक कदाचित लढण्यासाठी उत्सुक नसतील हे त्यांना पसंत नव्हतं.